नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। आज 19 मार्च। आजचा दिवस संपूर्ण देशात मराठी नववर्ष म्हणून जल्लोषात साजरा होतोय। एकीकडे हिंदू नववर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच आजच रिलीज झालेल्या धुरंधर 2 ला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पहिल्याच भागात जगभरात 1300 कोटींची धमाकेदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या भागात नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते। अखेर त्यांची प्रतीक्षा संपली। धुरंधर 2 आज 19 मार्चला चित्रपटगृहांमध्ये झळकला। धुरंधरच्या पहिल्या भागात अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन यांसोबतच संपूर्ण कास्टनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं। दुसऱ्या भागात कोणते कलाकार चित्रपटात रंगत आणणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती। पहिल्या भागात सातत्यानं उल्लेख झालेला बडा साहब नक्की कोण हा प्रश्न प्रेक्षकांना सतावत होता। बॉलिवूडमधील अनेक स्टार्स नावाचा विचार या पात्रासाठी प्रेक्षक करतही होते। अशातच आता धुरंधर 2 रिलीज झाला आणि पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या नावावरून पडदा उठला। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये बडे साहब हे पात्र दाखवण्यात आलंय। त्यानुसार बडे साहब हे पात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर आधारित असून या भूमिकेत अभिनेता दानिश इक्बाल दिसून आला। याआधी महाराणी 2 मध्ये दानिशनं दिलशाद मिर्झा हे पात्र साकारलं होतं आणि नुकतंच तो नाना पाटेकरांच्या संकल्पमध्येही दिसला होता। ये नया हिंदुस्तान है, अंदर घुसेगा भी और मारेगा भी या डायलॉग प्रमाणे फुल ॲक्शन पॅक्ड आणि देशभक्तीपरचा हा सिनेमा नक्की आहे। सिनेमाची सुरुवातच जसकिरण सिंग रांगीच्या कुटुंबापासून होते। 21 वर्षांचा जसकिरण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत असतो। मात्र त्याच्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडते त्यामुळे त्याचं आयुष्य 360 अंश डिग्रीनी टर्न होतं आणि इथंच सुरू होतो जसकिरण हमजा अली मजारी होण्याचा प्रवास। भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तानात राहून तिथल्या गँगस्टरचा भाग होण्याचा हमजाची गोष्ट आपण धुरंधरमध्ये पाहिली। आता धुरंधर 2 मध्ये हमजा अली पाकिस्तानात कसा जातो, रहमान डकेतच्या मृत्यूनंतर लॅरीमध्ये स्वतःचं राज्य कसं निर्माण करतो हे दाखवण्यात आलंय। धुरंधरमध्ये दिसलेल्या बहुतांश कलाकारांचा या दुसऱ्या भागातही समावेश आहे। अनेक नवे चेहरे देखील या सिनेमात आहेत। रणवीर सिंगनं जसकिरत हमजाची भूमिका उत्तम पद्धतीनं साकारली आहे। ॲक्शन सीन्समध्ये तो भाव खाऊन गेला। तर आर माधवन, सारा अर्जुन, संजय दत्त यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला। अभिनेत्री यामी गौतमचा स्पेशल अपीअरन्स सिनेमात पाहायला मिळतो। अर्जुन रामपालनं साकारलेली मेजर इक्बालची भूमिका सिनेमाला टर्निंग पॉईंट देते। चित्रपट यशस्वी झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे की धुरंधर 2 द रिव्हेंजमध्ये बडे साहब कोण साकारणार। काहींना वाटत होतं की या भूमिकेत सलमान खान दिसू शकतो, तर काही जण इम्रान हाशमी याचं नाव घेत होते। मात्र धुरंधर 2 द रिव्हेंजमध्ये बडे साहब ना सलमान ठरला ना इम्रान। धुरंधर 2 द रिव्हेंजमध्ये बडे साहब उर्फ दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणारा अभिनेता नॅशनल अवॉर्ड विजेता असून त्यानं हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली। हा अभिनेता म्हणजे दानिश इक्बाल। चित्रपटाची सुरुवातच त्याच्या पात्रानं होते। पहिल्या भागात दाखवण्यात आलं होतं की हमजाचा पुढचा टार्गेट बडे साहब आहे। दानिश इक्बाल हे नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेते असून ते अभिनयासोबत दिग्दर्शन, ट्रेनिंग आणि गीत लेखनही करतात। त्यांना महाराणी 2 या वेबसिरीजमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली होती। धुरंधर 2 द रिव्हेंज पूर्वी त्यांनी संकल्प, भक्षक, हक आणि आखिरी सच यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं होतं। 2007 साली आलेल्या अ मायटी हार्ट या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती। या चित्रपटात इरफान खान देखील होते। आता धुरंधर 2 द रिव्हेंजमधील त्यांच्या दमदार भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले।